हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहेत? मस्त असताना तुम्ही आणि मी पण ठीक आहे, मस्त आहे. तर थंडीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर कशी आहे थंडी तिकडं? खूपच थंडी आहे इकडं आमच्या इकडं. तर माझं अजून काम राहिले खूप जास्त. भाकरी केल्या आणि भांडे पण पडलेत. भाजी राहिली करायची, भाजी करायची. सगळे पोरं गेले, तुमच्या दाजी सोबत गेले तलावावर. बारक पोरग खेळतंय तिकडं. तर चला म्हटलं, खूप जास्त दिवस झाले ब्लॉग बनवला नाही आणि खूप छान ब्लॉग होणार आहे. तर तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा. 9:30 वाजल्यात. खूप भूक लागली जास्त आणि जेवायला या सगळे. तर सुकटाची चटणी आहे, रविवार आहे आणि चला म्हटलं चटणी खावात. तर खूप जास्त भूक लागली. तर आता मी तर मला चटणी खूप जास्त आवडते. कोणाकोणाला चटणी जास्त आवडते कमेंट करून नक्की सांगा. कुणीच नाही. दाजी पण तळ्यावर गेलेत, त्यांनी चहा पेले, खाऱ्या खाल्ल्यात. मला जास्त चहा आवडत नाही, तर मी चहा थोडंच पेले आणि भाकर आणि चटणी खाते. खूप जास्त मला चटणी आणि भाकर आवडते, बाजरीची भाकर. तर सगळे जेवायला या. भाकर तर झाले का मित्रांनो? जेवण झालेच असते. माझं तर झालं जेवण. तर 11 वाजलेत आणि मी केलाय केक आणि ते दाखवते तुम्हाला केक कसा केलाय. हा बघा आमचा केक. खूप छान मस्त असा केक केलाय मी मोबाईल मध्ये बघून बघून. मला येत नाही, पण माझी पहिलीच वेळेस होती बनवायची. तर कसा बनवलाय बघा तुम्ही, लई भारी बनवलाय, मस्त झालाय असा. 1 मिनिट मी कापून दाखवते. हे बघा केक, लय भारी केक असा मस्त झालाय. तोंडालाच पाणी येऊ राहिलंय आणि माझं पोरग खायसाठी उतावळं झालंय. बघू शकता कसं खातय माकडावानी. मस्त झालंय. गरम आहे, गरम आहे. आणि आता मी पण खाऊन पाहते. सगळे या केक खायला बर्थडे फिड्डे नाही, पण आम्ही असंच केलंय सहज. गोड आहे का? वाव, खूप मस्त झालाय, छान झालाय, छान झालाय ना, एकच नंबर. तर मित्रांनो केक खाल्ला, मस्त झाला. तर मी एक खरी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे की माझी खरी जात कोणती आहे. तर मला पण माहिती नव्हतं. तर माझ्या आजोबांनी मला सांगितलं. माझे आजोबा काल परवा दिवशी इथं आले होते. तर ते मला म्हणाले की आपण फक्त भिल्ला आदिवासी नाही येत म्हणजे. तर माझे आजोबा म्हणले माझे आजा म्हणजे माझ्या आजोबाचे आजा, तर ते कुठं तरी म्हणजे कामाला होते. कुठं, कोणत्या गावाला म्हणले, बीड सांगवी गावाला होती. तर तिथं माझ्या आजोबाच्या आजोबा त्यांचं लग्न झालं. आणि मग लग्न झाल्यावर माझे आजोबा म्हणले की आपण नुसते म्हणजे भिल नाही येत. म्हणलं मग अजून मला पण माहिती नव्हतं. माझ्या पप्पा त्यांना पण अजून माहिती असेल बहुतेक, पण अजून आम्हाला माहिती नव्हतं. कारण आता म्हणजे 2 दिवसापूर्वी माझे आजोबा आले होते. मग त्यांच्याजवळ मी लई वेळ अशी बसले होते, कारण जुन्या माणसाच्या गप्पा मला खूप जास्त आवड आहे जुन्या माणसांची. आणि
पहिले जुने माणसं खूप छान गप्पा मारायचे. दुष्काळ पाडा, असं झालं तसं झालं, आणि आम्हाला 1 रुपये रोज होता, 8 आणा रोज होता, असं तसं. आणि मग मला इतकं म्हणजे भारी वाटतं ते ऐकायला. आणि मग माझे आजोबा म्हणले की माझ्या आजोबाचं लग्न झालं, आणि माझ्या आजोबाचं लग्न झाल्यावर मग माझ्या आजोबांनी मला सांगितलं, माझ्या आजोबांनी मला सांगितलं की तुम्ही नेमकं कोणत्या जातीचे आहेत, म्हणजे आपण सगळे. तर माझे आजोबा म्हणले, म्हणजे माझ्या आजोबाची आजी सांगतच असेल की मी ह्या जातीची आहे, मी त्या जातीची आहे, असं तसं. तर माझ्या आजोबाने तेच म्हणजे ध्यानात धरलं, आणि मग ते मला सांगितलं की मी एक भिल कोळीन जातीची होती, म्हणजे माझ्या आजोबाची आजी भिल कोळीन जातीची. तर आमची जात म्हणजे ते म्हणजे बेटच आलं ना. मग माझ्या आजोबाची आजी म्हणले होते, आम्ही एकाच कुळातले आलोत. मग ते माझी आजी म्हणायची, म्हणजे माझे आजोबा म्हणायचे की माझ्या आजोबाची बायको म्हणजे भिल कोळीन होती. तर त्यांना म्हटलं, आपण भिल कोळी आहेत का मग? तर म्हटले, हो भिल कोळी आहेत, आपण सगळे भिल कोळी आहेत. तर मला अजून पण माहिती नव्हतं. माझ्या आजोबांनी आता 2 दिवसापूर्वी आले होते, तर त्यांनी सांगितलं मला की आपण भिलकोळी आहोत म्हणून. तर म्हटलं, हो का? तर मला इतका म्हणजे मला नवल वाटायला लागलं की अजून आम्हाला माहिती नव्हतं की आम्ही भिलकोळी जातीचे आहेत म्हणून. तर माझी खरी जात भिलकोळी आहे. तर कोण कोण भिलकोळी आहेत ते कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि नक्की कमेंट करून सांगा की भिलकोळी कोण कोण आहेत. आणि मी तर भिलकोळी आहे, कारण माझे आजोबा म्हणले तर मी म्हणते. म्हणजे त्यांना असं ना माहिती की म्हणजे त्यांच्या एवढ्या पिढ्या झाल्यात ना, मग तेव्हा मग मी भिलकोळी आहे. तर मला अजून पण विश्वास बसत नाही, पण भिलकोळी त्यांची वेगळी भाषा असते म्हणे, म्हणजे म्हणते की वेगळी भाषा असते. तर भिलकोळी जातीची आहे मी. आणि मला खूप म्हणजे इंस्टावर पण खूप साऱ्या कमेंट्स आल्या होत्या की नेमकं तू कोणत्या जातीची आहे ताई? तर मी म्हणायचे मी आदिवासी जातीची आहे. म्हणजे आदिवासी पण त्याच्यातच येतात, कारण आदिवासी, भिलकोळी, महादेव कोळी असे म्हणजे जाती तर वाटल्याच नाही तर मग एकच रक्त असतं सगळ्यांचं. पण असं म्हणजे त्याच्यात ते बोलण्याची, म्हणजे ते बोलणं ते वगैरे भाषा वगैरे असं म्हणजे वेगळी असते थोडीशी. तर त्यातले आम्ही भिलकोळी तर आहोत. आणि अजून पण मला माहिती नव्हतं, माझ्या आजोबांनी मला सांगितलं. तर सॉरी, माझ्या आजोबांचाच व्हिडिओ तुम्हाला मी घ्यायला पाहिजे होता, तर मी घेतला नाही. तर माझा ब्लॉग तुम्हाला चांगलाच वाटत असेल, आणि मी आदिवासी कोळी आहे, म्हणजे भिलकोळी आहे. तर माझे आजोबाची आजी होती भिलकोळी. तर मग भिलकोळी. माझा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला, कसा नाही, नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझा केक पण कसा वाटला, कसा नाही, नक्की सांगा. लाईक शेअर करा, आणि माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नक्की जावा. टाटा, बाय बाय, जय आदिवासी.